प्रवचन रूपी सेवेला या ठिकाणी आपण सुरुवात करतोय. विनंती असेल वारकरी संप्रदायातील असणाऱ्या मान्यवरांच्या माध्यमातून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ या ठिकाणी पूजन केला जातोय. संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांची व्याख्यानं प्रवचनं सर्वांनी मोठ्या असणाऱ्या आनंदामध्ये ऐकली जातात, त्यातून बोध घेतले जातात आणि समाज घडवण्याचं एक वेगळं चित्र समोर उभं राहतं. असे असणारे प्राध्यापक वारकरी संप्रदायाचे भूषण, युवकांचे मार्गदर्शक हरिभक्तपरायण गणेश महाराज शिंदे यांच्या माध्यमातून आता प्रवचन रूपी सेवेला सुरुवात होते. मी सर्वांच्या उपस्थितीच्या माध्यमातून माननीय गणेशजी महाराज यांना विनंती करतोय की आपण प्रवचन रूपी सेवेला या ठिकाणी सुरुवात करावी. विनंती असेल. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. आज या ठिकाणी कैलासवासी नंदकुमारजी बोरकर यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी, त्यांना अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या प्रती कृतज्ञतेचा भाव व्यक्त करण्यासाठी आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत. बोरकर कुटुंबियांचे आणि माझे तसे जुने ऋणानुबंध आहेत. ताईंमुळे या अगोदरही त्यांच्या महिला मंडळाच्या कार्यक्रमाला येण्याचा योग आला होता, पण आजचा कार्यक्रम हा वेगळा आहे आणि अशा कार्यक्रमाला कीर्तन, प्रवचन, व्याख्यान असं काहीतरी प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन व्हावं असा प्रघात आपल्या पूर्वजांनी आपल्याला घालून दिलाय. आणि त्याचं कारण असं आहे, ही एक अचूक वेळ आहे की ज्या वेळेला माणसाला त्याच्या आयुष्याच्या क्षणभंगुरतेची जाणीव होते. इथं आल्यानंतर तुम्ही दादांची प्रतिमा पाहिली असेल, फोटो पाहिला असेल. हा कूलर बंद करतो आणि तो फोटो पाहिल्याबरोबर तुमच्या मनात विचार आला असेल की अरे काही दिवसांपूर्वी दादा आपल्यामध्ये होते. कुणाच्या अंत्यविधीला गेलात की मनात विचार येतो, काल परवा आमची भेट झाली. कुणाच्या दशक्रियेला गेलात की मनात विचार येतो, 10 दिवसापूर्वी व्यक्ती आपल्यात होती, पण आता मात्र ती व्यक्ती आपल्यात नाही. इथे माणसाला त्याचं आयुष्य किती क्षणभंगूर आहे याची जाणीव होते. आणि निसर्गानं माणसाला वारंवार ही जाणीव करून दिली आहे की बाबा रे, आपण या पृथ्वीवरती पाहुणे आहोत. प्रत्येकाला त्याची त्याची एक भूमिका मिळालेली आहे. त्यानं ती भूमिका वटवायची आणि ज्या दिवशी निरोप येईल त्या दिवशी कोणतीही तक्रार न करता या जगाचा निरोप घ्यायचा. फार लांबची घटना नाही. 12 जून 8-15 दिवसापूर्वी अहमदाबादवरून एक विमान निघालं आणि काही तासांमध्ये ते लंडनला पोहोचणार होतं.
आपल्यापैकी बऱ्याच जणांनी विमानात प्रवास केला असेल. जोपर्यंत तिकडनं स्ट्रिक्टली सांगत नाही की आता मोबाईल बंद करा, तोपर्यंत आपण मोबाईल बंद करत नाही. आपल्याला खिडकीतनं काहीतरी शूटिंग घ्यायचं असतं, कुणाला तरी मेसेज करायचं असतो, चल विमान टेक ऑफ होतं आहे, काही वेळाने भेटू. कुणाला तरी सांगायचं असतं की मला तू तिथे एअरपोर्टला घ्यायला ये. कुणाला तरी सेल्फी काढून पाठवायचं असतो. कुणीतरी आपल्याला विमानतळावरती सोडवायला आलेलं असतं, त्याला मिठी मारून त्याला टाटा बाय बाय करून आपण घाई गडबडीत विमानात बसलेलो असतो. तिकडे कुणीतरी हातात पाटी घेऊन आपली वाट बघत असतं. मला सांगा, कुणाला माहीत होतं का हो त्या 242 पैकी आपला हा शेवटचा प्रवास असेल? कुणाला माहीत होतं का हा शेवटचा मेसेज असेल? कुणाला सांगता आलं का ही शेवटची मिठी असेल? कुणाला माहीत होतं का आपण ज्याची वाट पाहतो इथे पाठी घेऊन, हा माणूस या विमानानं इथं पोहोचणार नाही? बरं, मी म्हणतो हे सगळेजण विमानात होते, पण BJ मेडिकल कॉलेजची जी मुलं खाली जेवत्या ताटावरती बसलेली होती, त्यांना माहीत होतं हा आपला शेवटचा घास असेल म्हणून. माणसाचं जगणं हे पूर्णपणे अनप्रेडिक्टेबल आहे. तुम्हाला माहीत नाही की आपला हा श्वास शेवटचा आहे, अंतिम आहे, याची जाणीव नाही. निसर्गानं काही नियम घालून दिलेत आणि निसर्गाचे ते नियम जर व्यवस्थित समजून घेतले की मग माणसाचं जगणं सुंदर होतं, असा माझा दावा आहे. काय नियम आहेत निसर्गाचे? निसर्गाचा पहिला नियम आहे, जन्माला येण्याचे संकेत 9 महिने आधी मिळतात, पण जाण्याचे संकेत 9 मिनिट पण आधी मिळत नाहीत. मला सांगा, 9 महिने आधी आपल्याला कळतं कुणीतरी आता कुटुंबात जन्माला येणार आहे. 9 महिने आधी कळतं कुणीतरी जन्माला येणार आहे, पण आपल्यातनं कोणतर जाणार आहे हे 9 मिनिट पण आधी कळत नाही. आणि समजा येण्याचे संकेत जसे मिळतात महाराज, तसं जर जाण्याचे संकेत 9 महिने आधी आले असते तर आपल्याला जर 9 महिने आधी पत्र आलं असतं, हां तुमचं आटपलंय बरं का, तुमचा हिशोब करून घ्या, काय परिस्थिती झाली असती माणसाची. पत्र आल्याबरोबर निम्मेजण तर टेन्शनच गेले असते. निसर्गाचा पहिला नियम आहे, येण्याचे संकेत मिळतील, जाण्याचे मिळणार नाहीत. निसर्गाचा दुसरा नियम आहे, येतानाही काही घेऊन यायचं नाही आणि जातानाही काही घेऊन जायचं नाही. आणि समजा आपल्याला जर जाताना काही घेऊन जायची सुविधा असती तर माणसं सोयीनं गेली असती का? जाताना जर आपल्याला सुविधा असती, म्हणजे आपण आपलं तर नेलंच असतं, पण अजून कुणाचं काही घेऊन जाता येईल का, माणसानं त्याचाही विचार केला असता. निसर्ग गोड वागलाय, त्यानं काही बंधनं, त्यानं काही मर्यादा माणसाला घालून दिल्यात. आणि जेव्हा आपल्याला ह्या मर्यादा समजतात, निसर्गाची बंधनं समजतात, तेव्हा माणसाचं जगणं समृद्ध होतं. इथं प्रत्येकाची भूमिका ठरलेली आहे. इथे माझी भूमिका आत्ता प्रवचनाची आहे, तुमची भूमिका श्रोत्यांची आहे, प्रत्येकाची भूमिका ठरलेली आहे. आपल्याला जर आपली भूमिकाच समजली नाही जगण्यातली, तर जगणं अवघड होऊन जातं. आणि माझा दावा आहे, बहुतांशी लोकांना आपल्याला आपली भूमिका समजून घ्यायची नसते. आपल्याला इतरांची भूमिका काय आहे, म्हणजे आपली आपली सुखाची प्रत्येकाची परिभाषा वेगळी आहे. आम्हाला आमची परिभाषा ठरवायची नाहीये. इतरांच्या तुलनेमध्ये, इतरांच्या दृष्टीनं आम्ही कुठे आहोत याच्यावरनं आम्हाला आमची सुखाची परिभाषा ठरवायची असते. मी साधं उदाहरण सांगतो, म्हणजे बघा, भूमिका कळली नाही तर काय होतं. एक सिनियर वकील होते, त्यांच्या हाताखाली काम करणारे एक ज्युनियर होतं. 7-8 वर्ष त्यानं तिथं सेवा केली. आणि 7-8 वर्षानंतर तो आपल्या सिनियरला म्हटला, साहेब किती दिवस म्हटला मी आपलं कुठंतरी अर्ज नेऊन दे, पुढची तारीख घे,
आता एक स्वतंत्र केस मला लढू द्या. वकील साहेब म्हटले, तू स्वतंत्र केस लढ, पण मला तुला एक प्रश्न विचारायचा. त्या प्रश्नाचं उत्तर जर तू बरोबर दिलं तर मग पुढे बघू. म्हटले काय प्रश्न आहे? तर एक रेल्वे चाललेली ट्रॅकवरनं आणि समोर एक वृद्ध माणूस उभा आहे. तुझ्या हातामध्ये ट्रिगर आहे, ते जर तू दाबलं रेल्वेचा मार्ग बदलेल आणि रेल्वे दुसऱ्या मार्गावरून निघून जाईल. आता तू मार्ग बदलशील का त्या म्हाताऱ्या माणसाला मरू देशील? वकील म्हणला, साहेब त्या म्हाताऱ्याला कशाला मरू द्यायचं? मार्ग बदलला तर काय तेवढं, इकडून जायची तर तिकडून जाईल, पण मी मार्ग बदलेल, म्हाताऱ्या माणसाला मी मरू देणार नाही. सिनियर वकील म्हटला, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी यांची पुन्हा गाठभेट झाली. या ज्युनियरनं विचारलं, साहेब ते केसचं काय झालं? स्वतंत्र केस मला लढायची आहे. सिनियर म्हटला, ते केसचं नंतर बघू, पण काल तुला मी एक प्रश्न विचारला होता आणि तू म्हटला की मी म्हाताऱ्या माणसाचे प्राण वाचवेल आणि मार्ग बदलेल. तुला मी सांगायचं विसरलो, जो मार्ग तू बदलणार आहे त्या मार्गावरती समोर 5 तरुण मुलं उभे आहेत. आता तू त्या 5 तरुणांना मरू देशील का या वृद्ध व्यक्तीला मरू देशील? आधी नाही सांगायचं का म्हणला? हे 5 तरुण यांना वाचवतो की म्हटले. आता त्या म्हाताऱ्या माणसाचं जगून झालंय, ह्या 5 जणांना मी वाचवेल, जाऊ दे म्हणले. ते तिसऱ्या दिवशी पुन्हा भेटले. म्हटले, साहेब आपलं केसचं कसं काय? केसचं बाजूला राहू दे म्हणले. मी तुला काल प्रश्न विचारला होता, तू म्हटला होता की मी त्या 5 जणांना वाचवेल आणि वृद्ध माणसाला मरू देईल, पण मी तुला सांगायला विसरलो, हे 5 तरुण जे आहेत ना, हे अट्टल दरोडेखोर आहेत. यांचं कामच आहे चोऱ्या, लुबाड्या, दरोडे, खून. मग आता तू कुणाला जगू देशील आणि कुणा? अहो म्हणलं, आधी नाही सांगायचं का? ते बिचाऱ्या म्हाताऱ्या माणसाला कशाला मारायचं? हे 5 असे दरोडेखोर आहेत, मरू दे म्हणले. चौथ्या दिवशी पुन्हा गाठभेट झाली. म्हणले, साहेब ते केसचं बाजूला ठेव म्हणले. तुला काल एक प्रश्न विचारला होता आणि तू म्हटला होता की मी त्या 5 जणांना मरू देईल आणि वृद्ध माणसाला वाचवेल. मी तुला सांगायला विसरलो, ज्या वृद्ध माणसाला तू वाचवायचा विचार करतोय ते म्हातारं म्हणले या 5 जणांचा म्होरक्या आहे. हे जसं सांगल तसंच हे 5 जण करतात. आधी नाही सांगायचं का म्हणला? हे 5 जण कशाला म्हणले? म्होरक्याच्याच अंगाहून रेल्वे जाऊ दे म्हणला. साहेब ते सगळे प्रश्न बाजूला ठेवा, केसचं काय झालं? तुम्ही मला ती केस देणार आहात का नाही? तेव्हा यानं सांगितलं, म्हणे साहेब मी तुम्हाला केस दिली असती. त्या ज्युनियरला ते सिनियर म्हणतंय, पण तू तुझी भूमिका विसरला. वकिलाची भूमिका काय? प्रश्न विचारणं ही वकिलाची भूमिका आहे. तू प्रश्न मी विचारायला उशीर, तू मला एकदाही क्रॉस केलं नाही की हा म्हातारा इथं काय करतंय, हे 5 जण इकडं काय करतेत, यांचं याचं नेमकं नातं काय, यांचा उद्योगधंदा. अरे प्रश्न विचारणं ही वकिलाची भूमिका आहे. तू उत्तर देण्याची गडबड करतोय म्हटले. ज्या दिवशी आपण आपली भूमिका विसरतो ना, त्या दिवशी गडबड होते. आणि इथं प्रत्येकाची भूमिका ठरलेली आहे. प्रत्येकाला एक स्वतंत्र भूमिका आहे. ती भूमिका वटवायची आणि ज्या दिवशी पडदा पडेल त्या दिवशी तक्रार न करता या जगाचा निरोप घ्यायचा. देश देश के वैद्य बुलाए, लाए जड़ी और बूटी, जड़ी बूटी तेरे काम ना आए, जब राम के घर की खूटी, जरा हल्के गाड़ी हाको मेरे राम गाड़ी वाले, बिलग बिलग कर तिरिया रोवे, बिछड़ गई मेरी जोड़ी, कहत कबीर सुनो भाई साधो, जिन जोडी उन्ह तोडी. ज्यानं जोडली त्यानं तोडली. आपण मालक नाही आहोत, आपण विश्वस्त आहोत. सांभाळायचं, पुढच्या पिढ्यांच्या हवाली करायचं आणि निघून जायचं. इतका साधा, सरळ आणि सोपा अर्थ जगण्याचा आहे. आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे, जर प्रत्येकाची भूमिका स्वतंत्र आहे, प्रत्येकाची सुखाची संकल्पना सुद्धा वेगवेगळी आहे. ज्ञानोबरायांनी सुखाची व्याख्या करताना म्हटलंय, किंबहुना सोये जीव आत्मयाचे लाहे,
तेथ जे होय तया नाम सुख. माऊली म्हणतात आत्म्याशी जे संबंधित आहे ना त्याला सुख म्हणावं. आपण साधनांमध्ये शोधायला लागलो. आपल्याला वाटलं जेवढा साधनांचा संचय करेल तेवढं माझं जगणं सुखी होईल. मी म्हणत नाही की तुम्ही साधनांची निर्मिती करू नका, सुखावणाऱ्या गोष्टी खरेदी करू नका, गाडी बंगला घेऊ नका. माझा दावा असा नाही आहे. फक्त इतकं सांगायचं आहे की सुख ही संकल्पना केवळ साधनांवरती अवलंबून नाही आहे. केवळ साधनांवरती जर अवलंबून असती जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती आणि गरिबाच्या वाट्याला सुख आलं नसतं. सगळे श्रीमंत सुखी आहेत का हो? आणि सगळे गरीब दुःखी आहेत का? नाही. साधं उदाहरण सांगतो. सिकंदर जग जिंकायला निघाला होता. ज्या प्रांतात ज्या देशात जाईल तिथं आधीच खुशमस्करे गोळा झालेले असायचे आणि त्यांचं एकच काम सिकंदरचं कौतुक करायचं, त्याच्याकडनं बक्षीस मिळवायचं. एका दौऱ्यावर असताना सिकंदरचं कौतुक करायला सगळेजण जमले, पण तिथला एक डायजेनियस नावाचा विचारवंत होता. तो काय आला नाही. आपलं लक्ष कुणाकडे असतं कार्यक्रमात? जे आलेत त्यांच्याकडे नसतं. कोण आलं नाही त्याच्याकडे असतं. सिकंदरचं कौतुक करायला एवढी सगळी लोक आली, पण डायजेनियस आला नाही याचं दुःख मात्र सिकंदरला वाटलं. त्यानं सैन्याला विचारलं डायजेनियस कुठे? त्यांनी सांगितलं तो आता इथे राहत नाही, बाजूच्या खेड्यामध्ये राहतो. डायजेनियस सारखा विचारवंत एका छोट्याशा खेड्यात राहतो. सिकंदर म्हटला आपल्याला त्याला भेटायला जायचं. सगळं सैन्य घेतलं आणि सिकंदर डायजेनियसला भेटायला निघाला. डायजेनियस असा दगडावरती झोपलेला होता. ऊन त्याच्या अंगावर पडत होतं. ऊन खात बसलेला होता. सिकंदर असा समोर जाऊन उभा राहिला आणि म्हटला डायजेनियस, जगत जेता सिकंदर तुझ्या समोर आहे, काय मागायचंय ते माग. आता मला सांगा, जगत जेता सिकंदर जर समोर उभा आहे काय मागावं? एखादा म्हणला असता तुझं एवढं सैन्य आहे, एक 5-50 लोक जरा ठेवून जा माझ्या सेवेला, सगळं जग तू जिंकायला निघालाय, या आजूबाजूची 10-20 गावं माझ्या नावावर करून टाक, एखादा राजवाडा बांधून दे, जराशी धन संपत्ती दे. सिकंदर समोर उभा आहे आणि डायजेनियसनं काय मागावं? सिकंदर म्हटला काय मागायचंय ते माग. डायजेनियस म्हटला एकच उपकार कर. म्हणले काय? तू थोडासा बाजूला उभा राहा, तू समोर आल्यामुळं ऊन अंगावर पडणं झालंय म्हणला, ऊन अडवू नको, थोडा बाजूला उभा राहा, एवढंच दे म्हणला, दुसरं काही करू नको. किती अपमान आहे हो. एखाद्या मोठ्या माणसानं तुम्हाला म्हणावं माऊली काय मागायचंय ते मागा, आणि तुम्ही म्हणायचं नाही तुम्ही बाजूला व्हा, एवढंच करा. केवढा अपमान आहे. सिकंदरनं अशी तलवार उपसली. सिकंदरच्या मनात आलं डायजेनियसचा शिरच्छेद करून टाका. तलवार उपसली आणि पुन्हा हसत हसत म्यान केली आणि काहीही न बोलता सिकंदर तिथून निघून गेला. पुढे गेल्यानंतर त्याच्या सैन्यानं विचारलं डायजेनियसनं तुमचा अपमान केला आणि तुम्ही त्याला काहीच शिक्षा दिली नाही. तेव्हा सिकंदर म्हटला खरं सांगू, मी जर सिकंदर नसतो ना, मी डायजेनियस होणं पसंत केलं असतं. माणसाला जाणीव होते, पण त्यासाठी वेळ जावा लागतो. डायजेनियसची सुखाची व्याख्या काय? हे दगडावर मस्त सूर्याची किरणं अंगावर. आणि सिकंदरची सुखाची परिभाषा काय? जग जिंकायचंय. एक बशर म्हणून एक आपल्याकडे शायर होऊन गेले, त्यांच्या 2 ओळी खूप सुंदर आहेत. किसी को कामयाबी में सुकून नजर आया तो वो दौड़ते रहे, किसी को कामयाबी में सुकून नजर आया तो वो दौड़ते रहे, किसी को सुकून में कामयाबी नजर आई तो वो ठहर गए. ख्वाहिशों की बोझ में तुम क्या क्या कर रहे हो बशर, इतना तो जीना भी नहीं जितना तुम मर रहे हो.
आपल्याला एवढं जगायचं पण नाहीये जितकं आपण रोज मरतोय. मला वाटतं आपल्याला आपली सुखाची परिभाषा समजून घेता आली पाहिजे. एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी व्हावं, एकमेकांना मदत करावी, एकमेकांशी चांगलं प्रेमानं बोलावं. आता बघा, वारीला सगळेजण निघालेत. आधार कार्ड जरी खिशात असलं तरी माणसं एकमेकाला काय म्हणून हाक मारतात? माऊली. तिथं नाव नाही, आडनाव नाही, जात नाही, गोत नाही, धर्म नाही, काय नाही काय नाही. काल एक व्हिडिओ बघितला, 75-80 वयाची म्हातारी, पायात चप्पल नाही, काय नाही काय नाही, वारीला निघाली आहे. दरवर्षी आम्ही हडपसरवरून सासवडला जातो. घाटातला जरा अवघड टप्पा आहे. एक आजोबा असे लंगडत लंगडत चाललेले होते. म्हणलं, बाबा दरवर्षी येता का वारीला? म्हणले, हो दरवर्षी येतो. आणि म्हणलं, हे पाय दुखत आहेत काय? म्हणले, हा आता मग वय झालं, म्हणले पाय दुखणार नाही तर कसं. आणि म्हटलं, मग काय येता वारीला? म्हणले, दरवर्षी येतो. आणि म्हणलं, काय मिळतं वारीत? म्हणले, काहीच मिळत नाही. आणि म्हणलं, काहीच मिळत नाही मग येता कशाला? ते म्हणले, वारीत मिळत काहीच नाही पण कमी पण काही पडत नाही म्हणले. बघा, काय अडाणी माणूस आहे, पण त्याची सुखाची वारी, त्याला काही मिळवण्यात सुख नाही आहे. इथं मिळत काही नाही पण इथं कमी काही पडत नाही. आम्ही समृद्ध आहोत. आपल्याला आपली आपली सुखाची परिभाषा ठरवता आली पाहिजे. हा वारीचा काळ आहे. आयुष्यात एकदा तरी वारी करा. किती जणांनी वारी केली बरं? इथं किती जण आहेत? हात वर करा. आयुष्यात एकदा तरी वारी केली आहे? 10-20 जण आहेत. आता ज्यांनी केली नाही त्यांना मी सांगतो, एकदा तरी वारी करायची. आता काहींचं वय झालं, ते म्हणते ना आता कुठं काय वारी व्हायची. जमल तशी करा. निळा म्हणे आलिंगन देता समाधान जीव शिवा. एकानं विचारलं, वारीला का जायचं? निळोबारायांनी सांगितलं, वारीला का जायचं? निळा म्हणे आलिंगन देता समाधान जीव. तिथं जायचं, पांडुरंगाला मिठी मारायची आणि निघून यायचं. लोक फार हुशार आहेत. निळोबाराय म्हणले, पांडुरंगाला आलिंगन देऊन या. हे म्हणतंय, आणि तिथं आता आलिंगन देता येत आहे का? तिथं चौथऱ्यावर चढून देतील का? नाही, मी आता लय लांबून आलोय आणि जरा भेटू द्या देवाला. अरे म्हणले, तिथं आलिंगन देता येत नाही आणि मग कशाला जायचं? ती निळोबाराय होते, लोकसंख्या कमी होती, निळोबारायांचा तेवढा अधिकार होता. पांडुरंगाला थेट आलिंगन देता येत होतं. आम्हाला जर देवाला भेटताच आहे ना, आणि मग वारीला कशाला जायचं? बरं बाबा, तू आहे ना आलिंगन देऊ नको, जा पायावर डोकं ठेव आणि निघून ये. अजून पांडुरंग असा एक देव आहे की जिथं थेट पायावर डोकं ठेवता येतं. बऱ्याच देवांना अंतर आहे, पडदा आहे. पांडुरंगाला अजून पडदा अंतर काही नाही. कुणीही जा आणि पायावरती डोकं ठेवा आणि निघून या. त्यांना तुमचं मस्त खरं हो, 10 तास रांगेत उभं राहायचं आणि 10 सेकंद तरी टिकू देतात का? आणि मग कशाला जायचं म्हणले वारीला? म्हणलं, बरं बाबा, तू पायावर डोकं पण टिकू नको. म्हणले, मग तू जा, फक्त राऊळाची पाठ बघून ये. आणि म्हणलं, मग? अरे परमार्थ इतका सोपा केलाय संतांनी, पाहता राऊळाची पाठ तीर्थे घडती 360. नुसती राऊळाची पाठ जरी बघितली ना, 360 तीर्थांचं पुण्य मिळालं म्हणून समज. तुमचं खरंय हो. मंदिराच्या पुढं जाता येईना गर्दीत आणि पाठ बघायला मागं कसं जावं? बरं बाबा, तू राहुळाची पाठ पण बघू नको. तू लांबून लांबून प्रदक्षिणा तर घालशील. अहो म्हणला, चालताय ना तिथं पंढरपुरात एवढी गर्दी आणि तुम्ही प्रदक्षिणा घालायला सांगताय. बरं बाबा, तू प्रदक्षिणा पण घालू नको. देव वारीमध्ये कुठं असतो? कळसाव. नुसता कळस बघितला तरी पुण्य. खरंय म्हणला तुमचं, पण मंदिराच्या आजूबाजूला एवढ्या इमारती झाल्यात, आता कळस दिसतोय का म्हणले? आणि मग कळसच जर बघता येईना तर वारीला जायचं कशाला? मी म्हणले, एक काम कर, कळस पण बघू नको. कळसाच्या वर काय? ध्वजा. पाहता राऊळाची ध्वजा तेने मुक्ती मिळे सहजा. नुसती ध्वजा जरी बघितली ना तरी पुण्य. तो म्हणला, डोळ्यानं जवळचं दिसना महाराज, आणि आता ध्वजा दिसायला लागली का? म्हणले, एवढ्या उंच. बरं बाबा, तू ध्वजा पण बघू नको. म्हणले, मग? तू ये ना पंढरपुरात जा, एक पाऊल ठेव आणि निघून ये. आणि म्हणला, मग?
नुसतं पाऊल ठेवल्याने, हो नुसतं पाऊल ठेवलं तरी पुण्य आहे. वाराणसी चाली जय मासा, गोदावरी एक दिवसा, आणि पंढरी पाऊल परियसा, ऐसा ठसा नामाचा. नुसतं पंढरपुरात पाऊल जरी ठेवलं, तो म्हणला पाऊल ठेवायला जागा नाही महाराज, लाखांनी गर्दी आहे. अरे म्हणले तू एक काम कर, पाऊल पण ठेवू नको. म्हणले मग तू जाऊच नको पंढरपूरला, फक्त जाईन जाईन म्हणायचं. आणि जायचं अशा किती जणी आहेत बरं इथं? दरवर्षी म्हणणार ह्या वर्षी, आणि जायचं तरी पुण्य आहे बरं का. देवाला सबशेल फसवायचं, जाईन जाईन म्हणायचं, पण जायचं आपल्याला खोटंच बोलता येत नाही म्हणे. जायचंच नाही, मग जाईन जाईन तर कशाला म्हणायचं. बरं बाबा, जाईन जाईन म्हणू नको. जे चाललेत त्यांना वेशीपर्यंत वाट लावायला तर जाता येईल का नाही? आणि त्यांना उगं काम नाही, आम्ही काय बिनकामाचे आहेत. किती परमार्थ सोपं करावं याच्यापेक्षा. बाबांनो, जाऊन आलिंगन द्या, जमणार नाही. पायावर डोकं ठेवा, रांग मोठी आहे. कळस बघा, इमारती झाल्यात. ध्वजा बघ, डोळ्यानं दिसत नाही. तिथे प्रदक्षिणा घाल, गर्दी खूप आहे. पाऊल ठेव, पाऊल ठेवायला जागा नाही. जाईन जाईन म्हण, खोटं बोलता येत नाही. जे चालले त्यांना वाट लाव, त्यांना काम नाही. किती कारण देणार. म्हणले एक काम कर, चाललेत त्यांना वाट लावायला पण जाऊ नको, तू आहे तिथंच बस आणि डोळे झाक. झाका बरं डोळे सगळे. झाकले का? आणि तुम्ही मनात फक्त विचारा ना, नारायणगाव ते पंढरपूर एसटी लागलेली आहे, बसा गाडीत, तुमच्या सोयीनं तिकीट काढा, कुणाला 50%, कुणाला काय असेल तसं. तुम्ही कल्पना करा, गाडी आता पंढरपूरला निघाली आहे. हडपसर, भिगवण, इंदापूर, टेंभुर्णी, थेट पंढरपूर. उतरा गाडीतनं. तिथं मठात कुठंतरी पिशवी ठेवा, चंद्रभागेमध्ये पाय बुडवा, पायाला गार पाणी लागलं असेल, या बाहेर पाय पुसा आणि प्रदक्षिणा घाला. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई, जय जय विठोबा रुखमाई. सगळं पंढरपूर अगदी दणदणून गेलंय. तुम्ही एक प्रदक्षिणा घाला, समोर या, नामदेव महाराजांची पायरी आहे, डोकं टेकवा. या थोडंसं पुढं गाडगे बाबा आहेत, चोखोबा महाराज आहेत, चोखोबा महाराजांच्या समाधीवरती तिथे डोकं टेकवा. या थोडंसं पुढं, तिथं 16 खांब आहेत. या थोडं पुढं गरुडध्वज दिसेल. या थोडंसं पुढं विटेवरती 28 युगांपासून उभा असणारा पांडुरंग तुमची वाट बघतोय. टेकवा त्याच्या पायावरती डोकं, उघडा डोळे आणि बघा थोडंसं वर. कमरेवर हात ठेवून पांडुरंग उभा आहे की नाही तुमच्यासाठी. आणि काय करावं लागतो वारीला? घरी बसून वारी करता येऊ शकेल, पण तितकं चित्त शुद्ध असावं लागतं, अंतःकरण शुद्ध असावं लागतं. शुद्ध अंतःकरणानं केलेला परमार्थ पांडुरंगापर्यंत पोहोचतो. सावतोबांनी सांगितलं, मला तर पंढरपूरला जायची पण गरज नाही, देव माझ्या भेटायला येईन मला, मी इतकं कामामध्ये मग्न होऊन जाईल. सावतोबांनी कर्माला प्राधान्य दिलं. ते असं 12 मोडायचे आणि 12 मोडता मोडता त्या पाण्याला म्हणायचे, असंच धावत धावत जा आणि माझ्या पांडुरंगाला जाऊन भेट. आता मला सांगा, सावतोबा आरणला, देव पंढरपुरात, इथं 12 मोडलं, पाणी काय पंढरपुरात जात होतं का? पण त्या पानात, फुलात, वेलीत, झाडात, फळात त्यात पांडुरंग आहे याची जाणीव सावतोबांना होती. ही सगळी प्रतिष्ठित मंडळी आरणची पंढरपूरला दिंडीला निघाली आणि सावतोबांची पोरगी कायम सावतोबांना विचारायची, बाबा आपल्या शेताचा मालक कोण आहे? ते सांगायचे, शेताचा मालक मी नाही, शेताचा मालक पंढरपुरात राहतो. आणि त्याचं नाव काय? वडील सांगायचे, आपल्या शेताच्या मालकाचं नाव आहे पांडुरंग. आणि ते तिला म्हणायचे, नुसतं आपल्याच शेताचा नाही, सगळ्या जगाचा मालक जर कोण आहे तर तो पंढरीतला विठोबा आहे. आणि मग आपण त्याला भेटायला कधी जायचं? मग सावतोबा म्हणायचे, ही कामं उरकू आणि मग जाऊ भेटायला. पण आता सगळी दिंडी निघाली आहे, त्याला काहीतरी खायला पाठवू. सावतोबा म्हणले, हां दे, तुला काय द्यायचे ते नेऊन दे. शेतातलीच फळं, फुलं, पानं तोडली आणि त्या दिंडीत निघालेल्या प्रतिष्ठित सगळी मंडळी त्यांच्या हातामध्ये फळं दिली आणि म्हणली, आमच्या शेताचा मालक पंढरपुरात राहतो, त्याला जरा ही 4 फळं नेऊन द्याल. सगळे हसायला लागले.
म्हणले तुमच्या शेताचा मालक, आणि त्याचं नाव काय? म्हणले पांडुरंग. आणि त्याला ही फळं नेऊन द्यायची. ती फळं बघितली, त्यातली 2 फळं पक्ष्यांनी कुरतडलेली होती. अरे ही पक्ष्यांची उष्टी, आणि ही तू पांडुरंगाला ने म्हणती. त्या लोकांनी ती फळं अशी रस्त्यावरती फेकून दिली, पोरीला ढकललं, पोरगी अशी रस्त्याच्या बाजूला पडली. कोपऱ्यात जाऊन मुळूमुळू रडायला लागली. सावतोबा तिथं आले आणि म्हटले काय झालं बाळा? घडलेला प्रसंग सांगितला. ही सगळी मंडळी पंढरपूरला निघाली होती. त्यांना म्हणलं पांडुरंगाला फळं घेऊन जा. त्यांनी फळं तर रस्त्यावर फेकलीच, पण मला पण ढकललं, माझ्या हाताला लागलं. सावतोबांनी लेकराला जवळ घेतलं, तिच्या गालावरून हात फिरवला, तिचे डोळे पुसले आणि म्हणले बाळा यांना कुठं पण जाऊ दे, यांना या पाना फुलात आणि तुझ्यासारख्या मुलात पांडुरंग दिसला नाही, त्यांना विटेवर पण दिसणार नाही. जा कुठं जायचंय तिकडे जाऊ दे म्हटले. ही सगळी मंडळी तिथे गेली, प्रतिष्ठित मंडळी. म्हणले रांगा थांबवा, आधी यांना दर्शनाला जाऊ द्या. रांगा थांबल्या, यांना दर्शनाला पाठवलं. तिथं विटेवरती डोकं टेकवतात, पाय दिसेनात. वर बघतायत, पांडुरंग दिसेना. बाहेर आल्यानंतर सगळ्यांची कुजबूज सुरू झाली. पांडुरंग दिसला का? हे म्हणताय मला नाही दिसला, ते म्हणताय मला नाही दिसला. अरे दिसेल कसा? तुमच्या मनात जर तो भाव नसेल, तुमच्या मनामध्ये जर प्रेम नसेल, तुमच्या हृदयामध्ये जर वात्सल्य नसेल, तुमच्या डोळ्यामध्ये जर प्रेम नसेल, तर तो विटेवर सुद्धा दिसणार नाही. माणसातला भगवंत आम्हाला ओळखता आला पाहिजे. गाडगे बाबा असे लहान होते. बाबांचं नाव डेबू. दिवाळीचा सण होता आणि ज्या मालकाच्या घरी काम करत होते, तो मालक असा आत पुरणपोळी खात बसलेला होता आणि बाबा दारात जाऊन उभे राहिले. बाबा म्हणले, बाबा त्या मालकाकडे बघत होते. मालकानं विचारलं, डेबू काय बघून राहिला? बाबा म्हणले, काय नाही जी, तुम्ही जशी तुपासंग पोळी खाताय ना, तशी मला पण खायची जी. तुला पोळी खायची? हात पुढं कर. बाबांनी असे हात पुढं केले. बाबांना वाटलं मालक पोळी देईन. मालक ताटावरनं उठला आणि येतानाच काट्याचा फोक घेऊन आला. मालकानं काट्याच्या फोकानं बाबांचे हात फोडून काढले. हात रक्तबंबाळ झाले, नखशिखांत वेदना झाल्या. बाबा मालकाला काहीच बोलले नाही, चिडीचूप तिथून निघून गेले. रस्त्याच्या पलीकडे जाऊन एका दगडावर बसले आणि हातातनं काटे काढत होते. तिथं जाणारे एका माणसाने विचारलं, डेबू काय करून राहिला? बाबा म्हणले, काय नाही जी, मालकानं दिलेली पोळी तुपासंग खातो ना जी म्हणले. पण बाबा म्हणले नाही की मालकानं मला मारलं. आणि हाच डेबू पुढे जाऊन जेव्हा गाडगे बाबा झाले, तेव्हा मात्र लोक कीर्तनाला गर्दी करायला लागले. लोक म्हणायचे, बाबा आमच्या गावात कीर्तनाला याल का? एक मोठा व्यापारी बाबांकडे गेला आणि म्हटला, बाबा माझी विनंती आहे, तुम्ही माझ्या गावामध्ये कीर्तनाला यावं. बाबा म्हटले, मी तुझ्या गावी कीर्तनाला येईल, पण माझी एक अट आहे. म्हटले काय अट आहे? म्हटले मी कीर्तनाला येईल, पण सगळ्या गावाला पुरणपोळीचं जेवण खाऊ घालशील का? बाबा म्हटले, सगळ्या गावाला पुरणपोळीचं जेवण खाऊ घालशील का? तो व्यापारी म्हटला, बाबा तुम्ही येणार म्हटल्यावर एक काय 10 गावाला पुरणपोळीचं जेवण खाऊ घालील की. म्हटलं कीर्तनाची तारीख वेळ ठरली. बाबा कीर्तनाला गेले. बाबा काय करायचे माहिती आहे का? गावात कीर्तनाला गेले का पहिल्यांदा हातातल्या खराट्यानं सगळं गाव स्वच्छ करायचं आणि मग कीर्तनातनं लोकांची डोकी स्वच्छ करायची. बाबा कीर्तनाला उभे राहिले. कीर्तन झालं. कीर्तन झाल्यावर लोकांनी पंक्ती धरल्या. बाबा पंक्तीत उतरले. प्रत्येकाला पुरणपोळी वाढत होती. सगळ्यांची जेवणं आटपली आणि ज्यानं कीर्तन ठेवलं तो बाबांकडे गेला. म्हणला, बाबा सगळ्यांची जेवणं आटपली, 2-2 घास आपण पण खाऊन घेऊ. बाबांनी त्याच्या पाठीवर थाप मारली आणि म्हणले, राजा पुरणपोळी खायची हौस लहानपणीच फिटली, घास आता गिळत नाही. आणि बाबा बैलगाडीत जाऊन बसले.
बैलगाडी आता निघणार. बाबांचं लक्ष बैलांच्या पोटाकडे गेलं. खपाटीला गेलेली बैलांची पोटं बघितली आणि बाबा म्हणले, ही बैल कुणाची र? म्हणले अमुक अमुक याची आहेत. त्याच्या जवळ गेले, त्याच्या दंडाला चिमटा घेतला आणि म्हणले, तुला तर लय रगत दिसून राहिलं, मग बैलांच्या पोटाकडे का बघत नाही? बैलांच्या पोटात काही नाही म्हणून बाबा गाडीतनं खाली उतरले आणि पायी दुसऱ्या गावी निघून गेले. काय प्रेम, काय वात्सल्य, काय जिव्हाळा. एका गावात जत्रेला जनावरं कापली जायची. बाबा तिथं गेले आणि म्हणले, अरे जत्रेत ही जनावरं का कापता? लोक म्हणली, आमच्या देवाला रगत लागतं. बाबांनी स्वतःची मान पुढं केली आणि म्हणले, देवाला विचारा गाडगे बाबाचं रगत चालेल का? अरे जनावरांवरती प्रेम करणारी माणसं इथं जन्माला आली, आम्ही माणूस माणसावर प्रेम करू शकत नाही. आपण आडनाव विचारतो हल्ली, मग ठरवतो याच संग बोलायचं का नाही. इतकी कृतज्ञता कुठून आली? भगवान श्रीकृष्ण करंगळीवरती पर्वत उचलायचे, बासरी मात्र 2 हातांनी घट्ट पकडायचे. आता ज्याला करंगळीवरती पर्वत उचलता येतो त्यानं बासरी तर गरगर फिरवली असती, पण करंगळीवरती पर्वत उचलणाऱ्या कृष्णाला माहीत होतं बासरी घट्ट पकडायची असते, कारण पराक्रम हा रणांगणात गाजवायचा असतो आणि नात्यांमध्ये प्रेम जपायचं असतं. आपण उलट केलं, आपण रणांगणात शस्त्र ठेवून दिली आणि नात्यांमध्ये पराक्रम गाजवले. परवा एक जण मला म्हणला, 10 वर्ष झाली मी भावाच्या दारात गेलो नाही. म्हणलं वा, काय पराक्रम आहे. 10 वर्ष झालं मी बहिणीचं तोंड बघितलं. म्हणलं ती गेल्यावर जाशील, साडी बिडी घेऊन, शेवटची साडी चोळी घेऊन भाऊ जातो. बहिणीला कळतं का भाऊ आलाय, माझ्यासाठी शेवटची साडी चोळी घेऊन आलाय. शक्य तितकी नाती टिकवायचा प्रयत्न करा आणि प्रयत्न करूनही नाहीच टिकली, मौन बाळगा, सोडून द्या विषय. पण शक्य तितकी ती टिकवण्याचा प्रयत्न आपल्या बाजूनं आपण केला पाहिजे. शेवटचा श्वास घेताना आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. नाही, मला माझ्या भावासाठी, बहिणीसाठी, चुलत्या काकासाठी, मावशीसाठी जेवढं करता येईल तेवढं केलं. त्यांची नव्हती पात्रता, नाही त्यांना स्वीकारता आलं. जगाला आपलं कौतुक वाटेल का नाही मला माहीत नाही, आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. तुकाराम महाराज जायला निघाले आणि कुणीतरी विचारलं, तुकोबा काय मिळालं तुम्हाला तुमच्या आयुष्यात? तुम्ही अभंग लिहिले, ग्रंथ लिहिले, तुम्हाला काय मिळालं? तुकाराम महाराज म्हटले, कौतुक वाटे झाली अवेचाची. जगाला काय वाटतंय मला माहीत नाही, पण माझं मी जे जगलो ना, माझ्या जगण्याचं मला मात्र कौतुक वाटतंय. आपल्या जगण्याचं आपल्याला कौतुक वाटेल असं जगावं. सुखदुःखात मनापासून सहभागी व्हा, एकमेकांना मनापासून वेळ द्या. कितीतरी पाहुणे आहेत ना, आज किती दिवसांनी एकमेकाला भेटला असाल तुम्ही. हल्ली भेटीगाठी कधी होतात? सुखदुःखात होतात. एरवी असं आठवण आली आणि कुणाकडे जाऊन 2 दिवस राहिलात, असं झालंय का? बरं, काम सोडून सहज काय चाललंय, पाऊस पाणी, असं फोन तर केलेला आठवतंय का? मला खरं सांगा, प्रत्येकानं आत्मपरीक्षण करा. सहज फोन केला असं म्हणणारी किती लोक आपल्या जवळ आहेत? 2-4 सुद्धा नसतील. आणि तुम्ही जेवलात का आणि किती वाजता घरी येत आहे असं फोन करणारी तर 2च माणसं तुमच्या आयुष्यात आहेत. एक तुमची आई आणि एक तुमची पत्नी. आणि आपल्याला या दोघांचाच फोन उचलायला वेळ नसतो. आपण सगळ्यांचे फोन उचलतो. आईचा आणि बायकोचा आला का, हां करती नंतर. माहीत नाही आपल्याला कोणता कॉल कोणाचा शेवटचा असेल, कोणता मेसेज कोणाचा शेवटचा असेल. शक्य तितका संवाद ठेवण्याचा प्रयत्न करा. शक्य तितकं, माझं तर म्हणणं आहे ना, घरातल्या म्हाताऱ्यांना जपा. घरातली म्हातारी माणसं ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाहीत, पण त्यांचं देवघरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं. ते विझून गेलं ना, मग त्या लोकांची किंमत कळायला लागते. बघा आता ही आजी बसलेली आहे, ह्या असल्या आज्या येतात आणि हे 2-4 जण टोपीवाले, ही शेवटची पिढी. परत ही माणसं तुम्हाला औषधाला सुद्धा सापडणार नाही. संपली ही पिढी आता. ज्यांच्याकडे ही पिढी आहे त्यांना जपा. आजी आजोबा किती गोड नातं आहे हो. आजीचा सगळा संसार करून झालाय. आजीची शेवटची मैत्रीण जर कोण असेल तर तिची नात आहे. नातवाला अजून सगळं जग बघायचं आहे. नातवाचा पहिला मित्र जर कोण असेल तर त्याच्या आजोबा आहेत. आजी आजोबांनीच जवळ घ्यायचं असतं. रामकृष्ण समजावून सांगायचे असतात, ज्ञानोबराय तुकोबराय सांगायचे असतात, फुले शाहू आंबेडकर सांगायचे असतात. जवळ घेऊन बोललं पाहिजे आणि तो संवाद असला पाहिजे. तुम्हाला मी ना
आम्ही पुण्यात शिकायला आलो. माझा मित्र आहे ना, त्याच्या आजीची गोष्ट सांगायचा. ती आजीची गोष्ट ऐकली का असं वाटायचं जगातल्या सगळ्या आज्या अशाच होत्या. तो म्हणायचा, आम्ही वडील नोकरीच्या निमित्तानं बाहेर राहायला आलो, पण आमचे आजी आजोबा मात्र गावी होते. पण आमचे वडील हुशार. वडिलांनी ठरवलं होतं नोकरीच्या निमित्ताने जरी शहरात आलो तरी पोरांची आणि आजी आजोबांची भेट कायम झाली पाहिजे. सुखदुःखात घेऊन जायचे, सणावाराला गावी घेऊन जायचे. इकडचा सूर्य तिकडं उगवेल, पण दिवाळी मात्र सगळ्यांनी गावाकडं करायची. दिवाळीला सगळी नातवंड गावी यायची. आजी डोळ्यात प्राण आणून आमची वाट बघत असायची. कशी होती आजी? नऊवारी लुगडं, चुळीला मारलेली गाठण, कमरेला खवलेली पिशवी आणि कपाळावरती भलं मोठं कुंकू. रुपया 2 रुपये करत 200 रुपये साठवून ठेवायची. आणि दिवाळीला नातवंड आली की प्रत्येकाच्या हातात रुपया 2 रुपये करत वर्षभरातली सगळी दौलत वाटून टाकायची. तो म्हणतो, तुकतुकीत चेहऱ्याची ही आजी माझ्या दृष्टीनं जगातली सगळ्यात श्रीमंत बाई होती. सगळे नातू जमायचे. वाड्यात झोपायला जागा नाही, मग वाड्याच्या समोर पटांगणामध्ये तळवट टाकायचा. कापसाच्या उशा 2-4. ज्या नातवाच्या मनगटात रग त्याला उशी मिळायची. मला कधीच मिळाली नाही. रांजणाच्या कोपऱ्यात जाऊन मी रडत बसायचो, तशी आजी यायची, मला उचलून घेऊन जायची. तो म्हणतो, माझं नशीब थोर, बाकीच्या पोरांना डोकं टेकवायला कापसाची उशी मिळाली, मला मात्र डोकं टेकवायला कायम आजीचा मऊ हात मिळाला. आजीच्या हातावर डोकं टेकवायचं आणि म्हणायचं, आजी एखादी गोष्ट सांगशील? माझ्या आजीनं मला किती गोष्टी सांगितल्या. सीतेची सांगितली, रुक्मिणीची सांगितली, अहिल्याची सांगितली. म्हणायची, काय दोष त्या अहिल्याचा? तिला शाप दिला, तिचा दगड केला. काय दोष आमच्या रुक्मिणीचा? लेकरांसाठी शुद्धीपत्र मागायला गेली आणि तिला देह बुडवावा लागला. सीतेची गोष्ट सांगताना म्हणायची, जनकाची पोरगी होती, मोठ्या घरातून आली, अयोध्येची राणी झाली असती, पण वनवासाला जावं लागलं. तिला तिकडं अयोध्येच्या राजवाड्याचा मोह झाला नाही, पण का कोणास ठाऊक वनवासात असताना सोन्याच्या हरणाचा मोह झाला. प्रभू रामचंद्र हरीण पकडायला गेले, सीतामाईला मात्र रावणानं पळून नेलं. ती म्हणायची, आमच्या बायांचं जगणंच मेलास. कशाचा हट्ट करायचा नाही आणि कशाचा हट्ट केला झालं वाटोळं. सीतेची गोष्ट सांगताना ती रडायची. मी मात्र तिच्या हातावर डोकं ठेवून तसाच झोपी जायचो. आता मोठा झालो, शिकायला पुण्यात आलो. तब्येत बरी नव्हती, परीक्षा जवळ आल्या होत्या. वडिलांना फोन केला, 8-10 दिवस आजीला पाठवता. खूप आज्या आयुष्यभर गावात राहतात, पण नातू सांभाळायला सगळं सोडून शहरात जातात, थेट परदेशात जातात. तशी माझ्यासाठी, माझ्या परीक्षेसाठी, माझ्या अभ्यासासाठी माझी आजी कधी नव्हे ती पुण्यात आली. काय घेऊन आली ती पुण्याला? एक पिशवी. आणि काय होतं त्या पिशवीत? 2 जुनी लुगडी, केस विसरायची फणी, छोटासा आरसा, मेणाची डबी, कुंकाचा करंडा आणि हरिपाठाचं पुस्तक. आजी आली, पण तिनं एवढ्याशा खोलीचं घर करून टाकलं. सकाळी उठायची, उमऱ्याच्या बाहेर 4 टिपक्यांची रांगोळी काढायची, संध्याकाळी तिथंच उमऱ्यात दिवा लावायची. आम्ही सगळे अभ्यासाला बसलो, शेजारच्या मंदिरात जाऊन हरिपाठ म्हणत बसायची. माझी तब्येत आता बरी होती, परीक्षा झाल्या. वडिलांचा फोन आला, 4 दिवसांना आजीला घ्यायला येतोय. म्हटलं, आजी आता परत कधी तू पुण्याला यायची? चल जरा तुला पुणे फिरवतो. कधी नव्हे तेव्हा तिला मी 2 व्हीलरवरती बसवलं आणि सगळं पुणे फिरवलं. सारसबागेत तिच्यासोबत भेळ खाल्ली. लक्ष्मी रोडला बर्फाचा गोळा खाताना तिचे लाल झालेले ओठ तिच्याच छोट्या आरशात तिला दाखवले. तशी आजी खुदकन हसली. इतकं खळखळून हसताना तिला मी पहिल्यांदा बघत होतो. कायम आजोबांच्या धाकात राहिली. नुसते डोळे मोठे केले, वाडा चिडीचूप असायचा. एकदा तांब्या कलंडला आणि आजोबांच्या ताटात पाणी पडलं. 4 चौघात आजोबांनी आजीचा अपमान केला. असे कितीतरी अपमान आजीनं गिळले, पण आजोबांवरती तिचा मोठा जीव. कधी कपड्याची इस्त्री चुकू दिली नाही, कधी आजोबांच्या जेवणाची वेळ टळू दिली नाही. आज मात्र आजी माझ्यासोबत हसत होती, गप्पा रंगल्या होत्या आणि तितक्यात वडिलांचा फोन आला. 4 दिवसानं मीच येणार होतो, पण लगेच निघा. शिवाजीनगरच्या स्टँडला नगर गाडी लागली असेल, नगर स्टँडवरती मी घ्यायला येतो. म्हणलं, बाबा एवढी गडबड का करता? हवं तर उद्या निघतो. पाणावल्या डोळ्यांनी वडिलांनी सांगितलं, आजोबा गेले, लगेच निघा. कधी नव्हे ते आजीला हसताना बघितलं, आता कोणत्या तोंडानं तिला सांगू आजोबा गेले.
तिला म्हटलं, आजी आजोबांची तब्येत बरी नाही, लगेच निघावं लागेल. घाई गडबडीत आम्ही शिवाजीनगरच्या स्टँडला आलो. येता येता गडबडीत आजीची पिशवी मात्र तशीच खोलीवरती विसरून राहिली. नगर आणि पुणे 2 तासांचा प्रवास आहे. 2 जन्मांचा वाटून गेला. काहीतरी गडबड आहे याची जाणीव आजीला असेल. सारखा पदर डोळ्याला लावून खिडकीतनं बाहेर बघत होती. नगरच्या स्टँडवरती गाडी थांबली. वडील घ्यायला आलते. गाडीत बसलो. गावाची वेस जशी जशी जवळ आली तसा आजीचा वाढलेला श्वास थेट कानापर्यंत ऐकू येत होता. वाड्यासमोरची गर्दी बघितली. एरवी आजोबांशी समोरासमोर तिला कधी बोलताना बघितलं नाही, पण वाड्यासमोरची गर्दी बघितली आणि मग मात्र आजीनं टाहो फोडला. आजोबांच्या छातीवरती डोकं ठेवून रडताना मी आजीला बघत होतो. कुणा एका मैत्रिणीनं तिच्या पायातले जोडवे काढले आणि तिच्या हिरव्यागार बांगड्यांवर कायमची टिचकी मारली. संध्याकाळी भाऊकीतली लोक जमली. अनेक जण, कोणतरी बेसन भाकरी घेऊन आलेलं, कोण काहीतरी घेऊन आलेलं. वाड्यामध्ये पंगत बसली. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला. तिसऱ्या दिवशी पंक्तीमध्ये कुणीतरी कुजबुजलं, भाजीमध्ये मीठ जरा कमी आहे. मीठ कमी असणं याची जाणीव करून देणं म्हणजे आता दुःखाची तीव्रता जरा कमी झाली आहे याचंच ते लक्षण होतं. 10 दिवस झाले, 13वा झाला. माणसं जिकडच्या तिकडं पांगली. आजी मात्र एवढ्या मोठ्या वाड्यात एकटी राहिली. 8-10 दिवसानं मला वाटलं आजीला पुन्हा भेटायला जावं. पुन्हा गावी आलो. खूप बोलायचा प्रयत्न केला. आजी आता बोलत नाही. जाताना खोलीवर राहिलेली पिशवी तिच्या हातात दिली आणि म्हटलं, आजे जरा ही पिशवी तुझी खोलीवर राहिली होती. आजीनं ते सामान असं खाली ओतलं. काय होतं त्या पिशवीत? 2 जुनी लुगडी, मी आणलेली एक नवी कोरी साडी, तिची घडी पण अजून कोणी मोडली नव्हती, एक छोटासा आरसा, एक फणी, मेणाची डबी, कुंकाचा करंडा आणि हरिपाठाचं पुस्तक. तिनं ते हरिपाठाचं पुस्तक हातात घेतलं, खाली टाकलेल्या सामानाकडे एकदाच बघितलं आणि माझ्या खांद्यावरती डोकं ठेवून ती पुन्हा रडली. म्हटली, काय करू आता याचं? ही मेणाची डबी, हा करंडा, हे काही कामाचं नाही. खरं तर आजीचे अश्रू माझ्या खांद्यावरून वाहत होते. एरवी मी तिच्या हातावर डोकं ठेवून रडत होतो, आता तिचे अश्रू माझ्या खांद्यावर होते. आजीचे कसे हो? जगातल्या सगळ्याच बायांचे हे अश्रू. रुक्मिणी काय, अहिल्या काय आणि सीता काय. खूप दिवस झाले. गावाकडं आता जाणं येणं उरलं नाही. चुलत्या काक्यांमध्ये पूर्वीसारखं प्रेम उरलं नाही. जुना वाडा, त्याच्याही भिंती आता खचून गेल्यात. कुणी कुणाकडं सुखदुःखांशिवाय फारसं जात नाही. यावेळेस मी ठरवलं, आमच्या बापानं सांगितलं होतं, कुठेही जा गावाकडची नाळ तुटू देऊ नका. यावर्षी पुरीला घेऊन गावी जायचं ठरवलं. गावी गेलो. तिला सगळा गाव दाखवला. म्हटलं, हीच नदी, इथं आम्ही गुडघे टेकून पाणी प्यायचो. हाच पार, इथे झोका बांधून झोका खेळायचो. हेच मंदिर, आजोबा आम्हाला मंदिरात घेऊन जायचे. वरची घंटा वाजवता यावी म्हणून त्राण नसलेल्या गुडघ्यांना सुद्धा चवडा उंच उचलून घंटा वाजवण्यासाठी मला मदत करायचे. आता आठवणी खूप होत्या, पण माणसं उरली नव्हती. वाड्यातल्या भिंतीवरती आजी आजोबांचे फोटो होते. कधीतरी पित्राला कोणीतरी घातलेला हार, तोही आता सुकून गेला होता. फोटो खाली घेतले. काचेवरची धूळ पुसण्याच्या निमित्तानं आजीच्या गोड चेहऱ्यावरून हात फिरून घेतला. हार फोटोवरती लावले. फोटो पुन्हा भिंतीवरती चढले. रात्री अंगणामध्ये तळवट टाकला आणि माझ्या पुरीला घेऊन आकाशातले तारे बघत झोपलो. आता वाड्यात उषा खूप होत्या, पण उशांवर टेकवायला डोकी उरली नव्हती. माझ्या हातावरती डोकं ठेवलेली माझी पोरगी म्हटली, बाबा गोष्ट सांगशील? तशी आजी आठवली. कोणती गोष्ट सांगू बाळा? रुक्मिणीची, अहिल्याची, सीतेची? तशी पोरगी म्हटली, तुझ्या आजीची गोष्ट सांग. मला तुम्हाला सगळ्या तरुण पोरांना विचारायचं, आपल्या येणाऱ्या पिढीला सांगता येईल अशी आजी तुम्ही अनुभवली आहे? तसे आजोबा तुम्ही अनुभवलेत? ज्या आईच्या पोटी आपण 9 महिने राहिलो, तिच्या हाताला शिवून किती दिवस झालेत? ज्या बापानं बोटाला धरून चालायला शिकवलं, त्याच्या हाताला हात लागून, पायाला हात लागून किती दिवस झालेत? आठवत सुद्धा नाही. साहेब, लोक गेल्यावर मांडी देतात, गेल्यावर वारा घालतात. त्या वाऱ्याची झुळूक त्या शरीरापर्यंत जात नाही आणि त्या मांडीचा स्पर्श पण त्या शरीराला कळत नाही. जोपर्यंत माणसं जिवंत आहेत
तोपर्यंत स्पर्श ठेवा. आणि माझा दावा आहे, जोपर्यंत स्पर्श आहेत तोपर्यंत नाती आहेत. ज्या दिवशी स्पर्श संपले त्या दिवशी नाती संपली. तुम्ही सगळ्यांनी सुधामूर्ती नाव ऐकलं असेल. सुधामूर्तींनी एक किस्सा सांगितला होता. ते म्हटले, आम्ही एका रेंटच्या घरात राहायचो, भाड्यानं घर घेतलेलं होतं. आणि त्या घराच्या शेजारी एक प्राजक्ताचं झाड होतं. मी खिडकीत अभ्यासाला बसायचे. त्या प्राजक्ताच्या झाडाची फांदी खिडकीपाशी आलेली होती. त्या फांदीवरून मी हात फिरवायचे. त्या फांदीला माझ्या स्पर्शाची सवय होऊन गेली होती. मी गप्पासुद्धा त्या झाडासोबत मारायचे आणि ते झाडसुद्धा माझ्या बोलण्याला प्रतिसाद द्यायचं. झाड कसं प्रतिसाद देणार? कधीतरी पानांची सळसळ ऐकायला यायची, कधीतरी प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडायचा, हीच त्याची प्रतिसाद द्यायची खानखून. पण घर रेंटचं कधी ना कधी सोडावं लागणार होतं. 4 दिवसानं घर सोडायचं होतं. म्हटलं झाडाला सांगावं, परत भेट होणार नाही. मी गेले, कडकडून झाडाला मिठी मारली आणि म्हटलं, 4 दिवसानं आम्ही घर सोडतोय, भेट होईल की नाही मला ठाऊक नाही. पुढचे 4 दिवस ना पानांची सळसळ ऐकायला आली, ना प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडला. 4 दिवसांनी सगळं सामान गाडीत भरलं. आता मी पण गाडीत जाऊन बसणार. मला वाटलं शेवटचं भेटून यावं. भेटायला गेले, पुन्हा गच्च मिठी मारली. गच्च झालेले डोळे मी 2 मिनिटांनी उघडले. बघते तर काय, बाजूला प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडलेला होता. ते झाड जणू मला सांगत होतं, रडू नको, भेटू पुन्हा कधीतरी. मी गाडीत बसले आणि निघून गेले. 2 वर्ष झाली झाडाची आणि माझी गाठभेट नाही. एक दिवशी गावात गेले आणि कुणाला तर म्हटलं, का हो, आमच्या जुन्या घराच्या शेजारी एक प्राजक्ताचं झाड होतं, ते अजून आहे का? तेव्हा कोणीतरी म्हटलं, झाड अजून तसंच आहे, फक्त खिडकीपाशी आलेली फांदी मात्र सुकून गेली. जोपर्यंत स्पर्श तोपर्यंत नाती. स्पर्श संपले, नाती संपली. आठवून बघा, इथं अनेक महिला आहेत. मी शेवटचे 2 मिनिट घेतो. इथं अनेक महिला आहेत. तुम्ही माहेरी गेलात, आई पटकन उमऱ्यापाशी पळत येते की नाही? आणि आल्याबरोबर तुम्हाला काय विचारते? किती तोळे आहेत तुझ्याकडं, गावाकडं किती, तुझ्या नवऱ्यानं किती, काय विचारते का? आल्याबरोबर भाकरीचा तुकडा वाळून टाकते, पाणी वाळून टाकते, जवळ घेते, तिचे ओठ गालावर लावते. आणि 2 दिवस जर तुम्ही माहेरी थांबलात आणि 3ऱ्या दिवशी जायला निघालात, तुमच्या आईनं तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली का हो? शेंगा घेऊन जा, वांगे घेऊन जा, दूध घेऊन जा, भाजी घेऊन जा, पापड करून ठेवलेत, लोणचं घालून ठेवलंय, कुरड्या करून ठेवल्यात, वडे तोडून ठेवलेत. सासरी काय मिळत नाही? सासरी सगळं मिळतं, पण आईला वाटतं लेकीची पिशवी कधी रिकामी जाऊ नये. बहिणाबाई चौधरी असं दारात दळत बसल्या होत्या आणि रस्त्याने एक वाटसरू चाललेला होता. त्या वाटसरूला बहिणाबाई म्हटल्या, बस जेवून जा. त्याला 2 घास वाढले आणि जेवता जेवता बहिणाबाई त्या वाटसरूला संसारातलं दुःख सांगायला लागल्या. वाटसरू म्हणला, आई एवढं दुःख आहे तुझ्या आयुष्यात, मग तू इथं नांदते का, इथं राहते का? बहिणाबाई म्हटल्या, लेकीच्या माहेरासाठी आई सासरी नांदते. माझी पोरगी जर माहेरी आली तर तिला माहेर पाहिजे, म्हणून मला इथं नांदावं लागतं. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता तुमच्यावर ओतप्रोत प्रेम करणारी मोजकी माणसे या जगात आहेत. त्यात एक तुमची आई आहे आणि एक तुमचे वडील आहेत. ज्यांच्याकडे ही नाती आहेत त्यांनी त्या नात्यांना जपा. आणि माझा दावा आहे बरं का, वडिलांचं जेवढं प्रेम मुलावर असतं ना, त्याच्यात थोडं तरी जास्त प्रेम मुलीवर असतं. मला तुमच्यात भांडणं नाही लावायचे, पण जे खरं आहे ते खरं आहे. पोरानं जर वडिलांना काही मागितलं तर वडील म्हणणार, 2 दिवस थांब, पगार हो दे, मग बघू. आणि पोरीनं काय मागू द्या बरं. बापाला असं वाटतं कधी निघून दिला आणि कधी नाही. वडिलांना माहीत असतं 4 दिवस चिमणीसारखी थुईथुई नाचल आणि एक दिवशी भुरकन उडून जाईल. जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे, हे मात्र वडिलांनी ठरवलेलं असतं. ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना, त्या दिवशी बाप श्रीमंत असो किंवा गरीब असो, त्याच्या मनात 2 विचार चमकून जातात. एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न. 1 रुपया बाप तिच्यासाठी बाजूला काढून ठेवत असतो. स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालल, पोरीला मात्र शाळेत जायला चांगले शूज घेऊन देईल. वडील फाटलेलं बनियन घालतील, पोरीला चांगला ड्रेस घेऊन देतील. बाप सायकलवर कामाला जाईल, पोरीला कॉलेजला जायला गाडी घेऊन देईल, बसचा पास काढून देईल.
10 मिनिट जर पोरगी कॉलेजवरनं उशीर आली ना, 10 मिनिटात बाप 10 वेळा आईला विचारतो, ए कुठपर्यंत आली बघ. बाप थेट पुरीला फोन लावत नाही, ते आईला विचारत आहे, कुठपर्यंत आली बघ, जरा फोन कर. मग आईनं फोन करायचा. पुरीच्या लग्नात तर बाप असा फेटाबिटा घालून मिरवत असतो. दिवसभर बापाची मान उंच असते. कन्यादान झालं ना, मग वडील मान खाली घालतात, जावायच्या हातात हात देतात आणि सांगतात, तळ हाताच्या फोडासारखी जपली, सांभाळून घ्या. दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही. पण पोरीची गाडी एकदा निघून गेली ना, खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो, तो बाप असतो. कधीच बापाची मान शर्मेनं खाली जाईल असं वागायचं नाही. आईबापाला हेवा वाटला पाहिजे, काय माझा पठ्ठ्या जन्माला आला, काय माझी पोरगी जन्माला आली. माझ्या दृष्टीने ना, प्रगतीची व्याख्या काय हो तुमच्या दृष्टीनं? तुम्ही आज इथे आहेत, तुमच्या पुढे 4 माणसं आहेत, आणि आज कुणी तुमच्या पुढं नसेल तर उद्या कोण ना कोण येणार आहे. आपण कुणीच मालक नाही आहोत. सत्ता, संपत्ती, शस्त्र सगळं चंचल आहे. आज आपल्याकडं, उद्या दुसऱ्या कोणाकडं, परवा आणखी तिसऱ्या कोणाकडं. त्यामुळे प्रगतीची व्याख्या तुमच्या आईवडिलांना तुमचा हेवा वाटावा, मला वाटतं ती प्रगतीची व्याख्या आहे. ज्यांच्याकडे ही माणसं आहेत त्यांना जपा. ही माणसं परत सापडणार नाहीत. आयुष्य खूप सुंदर आहे. त्या सुंदर आयुष्याचा आपण सगळ्यांनी आनंद घ्या. जन्म आणि मृत्यू या 2 गोष्टींवरती माणसाची सत्ता चालत नाही. कोणत्या कुटुंबात जन्माला यायचं आपल्याला माहीत नाही. कधी इथला आपला कार्यभाग संपणार आहे ते आपल्याला ठाऊक नाही. आणि किती सुट्ट आहे, घेऊनही काही यायचं नाही आणि घेऊन काही जायचं नाही. फक्त माणूसच एकमेव प्राणी बरं का, त्याला हे कळतं, पण त्याला वळून घ्यायचं नाही. रस्त्यानं ट्रक चालली होती, 4 तांदळाच्या गोण्या खाली पडल्या, सगळे तांदूळ रस्त्यावर सांडले. तिथं 4 मुंग्या आल्या, एक दाणा उचलला, आपल्या वारुळाकडं निघून गेल्या. तिथं 4 चिमण्या आल्या, 4 दाणे खाल्ले, निघून गेल्या. 4 गायी आल्या, ओंजळ तांदूळ खाल्ले, गोठ्याकडं निघून गेल्या. आणि नंतर तिथं 4 माणसं आली. महाराज पुढचं मी सांगू का तुम्ही सांगता? तांदळाचा 1 दाणा उरला नाही. आणि माणसं शोधत होती, ट्रक कुठं गेली बघा म्हणले. माणूस एकमेव प्राणी आहे ज्याला निसर्गासोबत जुळवून घ्यायचं नाही. तुम्ही एक फार मोठे अधिकारी होते, एक शेवटचे 2 मिनिट घेतो. फार मोठे अधिकारी, त्यांनी पुस्तक लिहिलं. त्यांनी सांगितलं, प्रवासात होतो, माझ्या मागं गाड्यांचा ताफा चाललेला होता आणि रस्त्यावरती झाडांवरती सुगरणीचे खोपे लटकत होते. बायको पण प्रवासात सोबत होती. बायको म्हटली, साहेब गाडी थांबून 2 खोपे जर घेतले तर आपल्या गॅलरीत छान दिसतील. मी पण म्हटलं चला, गाडी थांबवली आणि सहकाऱ्यांना म्हटलं, झाडावरनं जरा 2 खोपे काढून आणा. आता ही इन बिन केलेले अधिकारी, यांना कुणाला झाडावर चढता आहे ना. गुरामागं चालणार एक पोरगं होतं, त्याला थांबवलं आणि म्हणले, पोरा जरा वर जाऊन ते सुगरणीचे 2 खोपे आण. एवढंसं पोरगं म्हणला, मी झाडावर चढत नाही. ते म्हणले, 10 रुपये धर, 2 खोपे आण. नाही हो साहेब म्हणला, 20 रुपये धर. पोरगं काय ऐकायला तयार नाही. म्हणले, हे 50 रुपये धर बाबा, साहेब हाक मारत आहे, जा लवकर घेऊन ये. तो म्हणला, 50 नाही साहेब, तुम्ही 500 दिले काय आणि कितीही पैसे दिले काय, ते घरटे मी काढणार नाही. ते म्हणले, काय झालं असं? म्हणला, साहेब तुमच्या दृष्टीनं ते एक शोपीस आहे, तुमच्या दृष्टीनं ते गॅलरीत नेऊन लावायची शोभेची वस्तू आहे, पण साहेब कुण्या पाखरांचं ते घरटं आहे हो. सकाळी ते पक्षी दाना पाण्यासाठी घराच्या बाहेर पडले असतील आणि संध्याकाळी दमून भागून जेव्हा घराकडे येतील आणि त्यांना फांदीवर त्यांचं घर नाही दिसलं, मग त्या अधिकाऱ्यानं लिहिलं, एवढ्याशा पोराला जो निसर्ग कळला तो मला अजून समजलेला नाही. शेकडो वर्षापूर्वी ज्ञानोबरायांनी सांगितलं, मैत्र जीवांचे, जे जीव आहेत त्यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित होऊ देत, त्यासाठी सज्जनांची मांदियाळी तयार होऊ दे. आणि सज्जन कोण? चंद्रमे जे आलांछन, मार्तंड जे तापहीन, जे चंद्रासारखे शीतल आहेत पण ज्याच्यावर कोणता डाग नाही, सूर्यासारखे तेजस्वी आहेत, मार्तंडासारखे तेजस्वी आहेत पण त्यांचा जगाला ताप नाही, अशा सज्जनांची मांदियाळी तयार होऊ दे. निसर्गातल्या प्रत्येक घटकाला सन्मान द्याल. तुम्ही विचार करा, आत्ता आपण घरी गेलो आणि प्लॉटवर आपला बंगला नसला, मग काय अवस्था होईल आपल्या मनाची? मग कुणा पाखरांचं ते घरट आहे की नाही? बरं, आपल्याला मदत करायला माणसं आहेत, नाही मदत केली तर आपण आंदोलन करू, आपण रस्त्यावरती उतरू. पक्ष्यांचं घरटं वाहून चाललं होतं, चिमणी म्हणली, अहो गेलं की.
चिमणा म्हणला गप, पाऊस उघडू दे. दुसऱ्या दिवशी पाऊस उघडल्यावर चिमणा म्हटला चल एक एक काडी गोळा करू आणि परत घरटं बांधू. चिमणी म्हणली अहो पण हे तर गेलं. त्यावर चिमणा म्हणतो घरटं बांधणं आपलं काम आहे, घरटं पाडणं त्याचं काम आहे. आणि पुढे जाऊन तो म्हणतो आणि हो, कुणाच्या मदतीची वाट बघायला आपण थोडीच माणसं आहोत. आपली घरटी आपणच बांधायची असतात. त्यांच्या मदतीला कोण आहे हो? आपल्या मदतीला तरी 4 लोक धावून येतात. माणूस म्हणून जन्माला आलो, कृतज्ञता व्यक्त करा. रोज सकाळी भगवंताचे आभार माना, आजचा दिवस तुझ्या कृपेनं बघायला मिळाला. रोज लाखो लोक डोळे झाकतात, पण सगळ्यांचेच सकाळी उघडत नाहीत. कबीर सांगतात मग 4 जण येतात, उचलतात, घेऊन जातात आणि मग फूक दिनी जैसे होली, जशी होळी पेटवतात ना तितक्या सहजतेनं आपली राख होऊन जाते. म्हणून जे क्षण मिळाले त्याचा आनंद मानायचा. प्रत्येक गोष्टीविषयी कृतज्ञता व्यक्त करायला शिका. जेवताना सुद्धा आजोबा म्हणायचे आमचे, ताटाच्या भोवती पाणी फिरवा. आम्ही म्हणायचो काय ते पाणी फिरवल्यावर काय बाजरीच्या भाकरीची पुरणपोळी होणार आहे? आजोबा म्हणायचे बाजरीच्या भाकरीची पुरणपोळी होत नाही, पण पदार्थाचा प्रसाद होऊन जातो आणि प्रसाद कधी फेकून द्यायचा नसतो. ते म्हणायचे आभार माना. म्हणलं आता कुणाचे आभार मानायचे? ते म्हणायचे ज्यानं पिकवलं त्या शेतकऱ्याचे आभार माना, जिनं शिजवलं त्या तुमच्या आईचे आभार माना, आणि ज्यानं भूक दिली त्या भगवंताचे आभार माना. किती कृतज्ञता! ही कृतज्ञता येणाऱ्या पिढ्यांना शिकवता येईल का? मला वाटतं याची काळजी घ्या. दादा आज आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांनी घालून दिलेल्या संस्कारांवरती चालणं हीच त्यांच्यासाठी श्रद्धांजली ठरेल. म्हणून तुमच्या वडिलांनी, तुमच्या चुलत्यांनी ज्या पद्धतीचा विचार आणि संस्कार तुम्हाला दिला तो पुढे घेऊन जा. देहानं ते तुमच्या माझ्यात नसतील, पण त्यांच्या स्मृती, त्यांच्या आठवणी आणि त्यांचे आशीर्वाद मात्र कायम तुमच्या पाठीशी राहतील. आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की, सब संतन की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.